life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आता वाजले सकाळचे 4:45 आणि आज काय आपला अर्निंगबद्दलचा किंवा कुठला पुणे मुंबईचा ब्लॉग नाही आहे. दररोज पुणे मुंबई करून करून कंटाळा आलेला आहे खूप. तर आज आपण जाणार आहोत अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर ॲक्च्युली आपले 4-5 ड्रायव्हर मित्र मिळूनच आम्ही प्लॅन करत होतो, पण कालचा बुधवारचा प्लॅन कॅन्सल झाला तो माझ्यामुळे. आणि आता गुरुवारी परत त्यांना म्हटलं चला, तर पण प्रत्येकाला काही ना काही काम असल्यामुळे सगळ्यांचं कॅन्सल झालं. तर मी आता चाललेलो आहे बसनी. तर सकाळी लवकर उठलो होतो 4:15 वाजता, आंघोळ वगैरे करून आता आपल्याला जायचं आहे बसनी. तर मी आत्ता सकाळी म्हटलं कॅब बुक करावी. तर ऑटोच म्हणजे नेहमीप्रमाणेच ज्यावेळेस उबर ॲप्लिकेशन ओपन केलं आणि आपलं पिंपळी लेक टू स्वारगेट बस स्टँड टाकलं, तर ऑटोला 280 रुपये दाखवते आणि कॅबला 248. तर अर्थातच कॅब बुक केली मी. तर कॅब पण येते 1-2-3 मिनटामध्येच. तर बघूयात कशी होती आजची जर्नी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पण स्वामींचं दर्शन करून आणतो मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला, तर मग भेटूयात आपण पुढच्या जर्नीमध्ये. बायको तर काय झोपलीच होती, म्हणून पटकन चहा बनवला, चहा घेतला आणि निघालो आपल्या दिवसाच्या ट्रॅव्हलिंगसाठी. तर लिफ्ट पण आलीच होती. लिफ्टमध्ये बसून पटकन खाली गेलो, कारण आपला ड्रायव्हर भाऊ ऑलरेडी येऊन थांबला होता. त्याला लेट नको म्हणून पटकन गेलो आणि आम्ही आमची ट्रिप चालू केली. भावाला जरा धंदापाणी कसा होतो, व्यवस्थित होतो आहे का जरा विचारणा केली. तर ठीकठाक होतं आहे म्हणे. मी काही जास्त करत नाही, जसा वेळ भेटेल तसा करत असतो. तर भावानी नंतर आपल्याला मग आपल्या फायनल डेस्टिनेशनला सोडलं, म्हणजेच की स्वारगेट बस स्टँडला. स्वारगेट बस स्टँडवरती आल्यानंतर मला टायमिंग वगैरे काय माहिती नव्हता, कारण मी रिझर्वेशन केलं नव्हतं. तर म्हटलं जी गाडी पहिली भेटेल त्या गाडीमध्ये बसायचं आणि डिरेक्टली निघायचं. तर ही गाडी पुणे बिदर लागली होती, कर्नाटक डेपोची. तर म्हटलं चला सोलापूरपर्यंत गाडीमध्ये जावं. मग गाडीमध्ये बसलो, तर गाडी पूर्णपणे रिकामी. आम्हाला तर पूर्ण 4-5 जणांना घेऊनच ही गाडी पुण्यातून सोलापूरपर्यंत घेऊन गेली. तुम्हाला तर माहितीच आहे, मला सकाळी सकाळी काम करायला जास्त आवडतं आणि कुठे प्रवास करायचा असेल तरी पण मी सकाळीच प्रिफर करतो. तर सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरण होतं. रोडवरती थंड हवा सुटलेली होती आणि ट्रॅफिकसुद्धा काहीच नव्हतं. त्याच्यामुळे पटकन गाडी स्वारगेटमधून हडपसरपर्यंत पोहोचली. तर स्वारगेट बस स्टँड ते सोलापूर बस स्टँड हे अंतर मी चेक केलं गुगल मॅपला, तर जवळजवळ 250 किलोमीटर होतं आणि त्यासाठी आपल्याला 5 तास लागणार होते. तर बघूयात आपल्याला हे ड्रायव्हर भाऊ किती वेळापर्यंत सोलापूर स्टँडपर्यंत पोहोचवत आहेत. तर 1.5 तासानंतर गाडी नाश्त्यासाठी थांबली. पहिला नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर तिथंच पाहतो मी स्वारगेट अक्कलकोट गाडी ऑलरेडी तिथे थांबलेली होती. तर मी ड्रायव्हर सरांना विचारून घेतलं की किती वाजता गाडी स्वारगेटमधून निघते. तर ते बोलले 5 वाजता ही गाडी स्वारगेटमधून अक्कलकोटसाठी सकाळची निघते. तर तर 10-10:15 दरम्यान आपल्याला सोलापूर बस स्टँडवरती सोडलं. त्याच्यानंतर सोलापूरच्या बस स्टँडवरती उतरल्यानंतर आता आपल्याला अक्कलकोटसाठी जायचं होतं. तर शोधाशोध केल्यानंतर अक्कलकोटसाठी सुद्धा बस बाजूलाच लागली होती. तर बसमध्ये बसलो, जागासुद्धा बसायला भेटली. त्यानंतर हळूहळू गर्दी बसमध्ये होत होती, कारण गुरुवार असल्यामुळे प्रचंड गर्दी अक्कलकोटमध्ये होणार होती, हे तर माहितीच होतं. हे बघू शकता तुम्ही, बस पण फुल भरलेलीच होती. तर फायनली 6-7 तासाच्या प्रवासानंतर आपण स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये पोहोचलो. येऊन बघतो तो खूप मोठी अशी रांग होती.
तर एक अर्ध्या पाऊण तासामध्ये आपला नंबर लागला दर्शनासाठी. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. त्यानंतर मंदिरासमोरच बराच वेळ बसलो, कारण तुम्हाला तर माहिती आहे मंदिरापुढून आपल्याला जाऊशी वाटत नाही. तिथलं वातावरण खूप प्रसन्न असं असतं आणि गर्दी पण खूप होती. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे भरपूर पब्लिक आलं होतं आणि त्यामध्ये गुरुवारसुद्धा होता. तर खूप असं भारी वाटत होतं स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. ही जी तुम्ही समोरची फ्रेम पाहतात तर ती 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली फ्रेम आहे आणि त्याच्यासमोर खूप असे लोक फोटो काढत होते आणि भला मोठा फॅन तिथे तुम्ही पाहू शकता आहे. तर अशा पद्धतीने दर्शन खूप छान झालं, खूप भारी वाटलं. कारण 6-7 तासाच्या प्रवासानंतर ज्यावेळेस आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचतो त्यावेळेस खूप भारी वाटतं. थोडीशी शॉपिंग केली. त्यानंतर म्हटलं महाप्रसादासाठी जावं, तर समोरच महाप्रसादासाठी खूप मोठी अशी व्यवस्था केलेली आहे, परंतु तिथे खूप सारी गर्दी होती म्हणून मी प्रसादासाठी काही थांबलो नाही. त्यानंतर परत अक्कलकोटच्या आपल्या एस टी स्टँडवरती आलो आणि अक्कलकोट स्वारगेट बस पण लागली होती, पण मोबाईलमध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे मला शिवशाही किंवा शिवाई बसने जायचं होतं. मग मी सोलापूरपर्यंत आलो, शिवाई बसमध्ये बसलो आणि त्यानंतर आपला चालू झाला तो परतीचा प्रवास. शिवाई बस इलेक्ट्रिक बस आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये मी पण कधी बसलो नव्हतं, फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता म्हणून मी शिवशाहीपेक्षा म्हटलं शिवाई बसनेच जाऊ. बसमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हर साहेब बोलले, पहिल्यांदा सगळ्यांनी कर्टन बंद करून घ्या. सोलापूरपासून बाहेर निघालो की लगेच पावसाला सुरुवात झाली होती आणि हा पाऊस मला वाटतं सगळीकडेच होता. प्रचंड असा पाऊस टेंभुर्णी मोहोळ या साईडला पण झाला होता आणि पुण्यामध्ये मला वाटतं तरी पाऊस नव्हता, पण इकडे दुपारी एवढं गरम होत होतं तरी पण वाटत होतं पाऊस येईन आणि संध्याकाळी पावसाला सुरुवात झालीच. तर पण संध्याकाळी येताना शिवाई बसला जवळजवळ सोलापूर ते स्वारगेटपर्यंत येईपर्यंत 7 तास लागले. त्याच्यामुळे संध्याकाळी खूपच लेट झाला. मग 11 वाजता मला वाटतं काहीतरी स्वारगेट बस स्टँडला उतरलो. त्यानंतर PMT बस तर काय अवेलेबल नव्हत्याच, त्याच्यामुळे म्हटलं ऑटो किंवा कॅबनेच आता घरी जावं लागणार होतं. स्वारगेट बस स्टँडला उतरलो. उबरमध्ये चेक केलं तर ऑटोला कमी दाखवत होतं, 205 रुपये, म्हणून मग ऑटो बुक केली. ऑटोमध्ये बसून संध्याकाळी मला वाटतं काहीतरी 11:30 पावणे 12च्या दरम्यान आपण घरी पुन्हा एकदा पोहोचलो. तर सकाळी आपण 5 वाजता घर सोडलं होतं, म्हणजे 5 वाजता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती आणि संध्याकाळी आपण 12 वाजता घरी पोहोचलो. तर अशा पद्धतीने आपला 18 ते 19 तासाचा प्रवास झाला जवळजवळ. दर्शन तर माझं लवकरच झालं, म्हणजे मी 2 वाजता काहीतरी अक्कलकोटच्या बस स्टँडवरून निघालो होतो पुण्यासाठी, पण आपल्या फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे म्हटलं शिवाई किंवा शिवशाही बसनंच यावं लागणार होतं, कारण त्याच्यामध्ये चार्जिंगचा पॉईंट असतो. तर 4 वाजता शिवाई बसमध्ये बसलो आणि जवळजवळ 6 ते 7 तास लागले शिवाई बसला सोलापूर स्टँडवरून स्वारगेट बस स्टँडपर्यंत येईपर्यंत, कारण पावसाला पण सुरुवात झाली होती आणि STला प्रत्येक स्टँडवरती जाऊन तिथे काहीतरी 5-10 मिनटं थांबावं लागतं, त्याच्यामुळे खूप लेट झालं. तर अशा पद्धतीने आपला प्रवास तर खूप छान असा झाला. आणि तिकिटाचा बोलाल तर पर पर्सन म्हणजे माझं जाऊन येऊन पूर्णपणे एक काहीतरी 1500 रुपये खर्च झाला तिकिटासाठी, कारण मी इकडनं पण जाताना सकाळी कॅबने गेलो होतो आणि येताना ऑटोने आलो होतो. आणि शिवाई बसला जे तिकीट आहे सोलापूर ते पुणे हे 555 रुपये आहे आणि साध्या बसला अर्थातच तिकीट हे कमी आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रवास एकदम चांगला झाला. स्वामींचं दर्शन पण खूप छान झालं. तर हा ब्लॉग आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.